विद्यार्थी संघटना व पालकांच्याकडून सरकारविरोधात घोषणाबाजी। जंतर मंतर दिल्ली इथं अमानुषपणे विद्यार्थ्यांना मारहाण करणाऱ्या पोलिसांच्या विरोधात कर्मवीर भाऊराव पाटील पुतळ्यासमोर पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी मिळून निषेध व्यक्त केला। मारहाण करणाऱ्या पोलिसांची मुलं मुली शिक्षण घेत नाहीत का? ते स्वतःच्या मुलांच्यावर लाठीचार्ज केला असता का? सोनम वांगचुक हे त्यांच्या मुलासाठी सरकारविरोधात उपोषणाला बसले नाहीत। सर्वसामान्य जनतेतील विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी शास्त्रज्ञ रोडवरती बसण्याची वेळ फक्त या सरकारमुळे आली आहे, असे उद्गार पालकांच्याकडून येत आहेत। पालकांच्या मधून बोलताना मानाप्पा पुजारी, सुभाष देवमोरे, संदीप घोलप, राजेंद्र भोसले, दादा माने, तेजाब तांबोळी, अरुण जमने यांनी मुलाखतीतून जाहीर निषेध दर्शवत सरकारविरोधात घोषणाबाजी केली। जंतर मंतर दिल्ली इथं सोनम वांगचुक आणि विद्यार्थ्यांचं उपोषण सुरू आहे। त्यास पाठिंबा दर्शवत कुंभोजमधील विद्यार्थी संघटना जयदीप नामे, शुभम कांबळे, रोहन तेरजाळे, आशिष भोसले, अरुण जमने, सचिन नामे, राजेंद्र भोसले, सुशांत कोले, तेजाब तांबोळी, सुभाष देवमोरे, संदीप घोलप, मानाप्पा पुजारी, उत्तम खाटगे, आर.के. कांबळे तसेच गावातील पालक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते। पत्रकार सागर जमने, कुंभोज। उपोषण केलं होतं आणि त्या उपोषणाचं हिंसक वळण त्या इथल्या मनोवादी विचाराच्या सरकारने त्यांना दिलेलं आहे। आणि या देशामध्ये हुकुमशाही तयार झालेला आहे का हा प्रश्न या ठिकाणी निर्माण होत आहे। आज तुम्ही सर्व बांधवांना विनंती आहे, तुम्ही आज तुमच्या मोबाईलमध्ये सोशल मीडियामध्ये बघा की विद्यार्थ्यांना मारहाण होत आहे। तिथं संविधान मार्गाने आंदोलन होत असताना देखील विद्यार्थी आपल्या न्याय हक्कासाठी विद्यार्थी या ठिकाणी कोणताही राजकीय पक्ष त्या ठिकाणी नसताना फक्त विद्यार्थ्यांच्या त्यांच्या मान सन्मानाने त्यांची जी नीट पेपर फुटला होता त्या पेपर का फुटला ते ज्या विचारासाठी ते त्या रस्त्यावरती आंदोलन करत होते, पण इथल्या मनोवादी सरकारने त्यांच्यावरती रात्रीच लाठीचार्ज केला। हजारो विद्यार्थ्यांना त्यांनी अनावश्यक मारहाण केली आहे। तर त्या मारहाणीचा आम्ही जाहीर निषेध म्हणून आज त्या कुंभोजच्या ठिकाणी विद्यार्थी संघटना असेल आणि त्यांचे पालकवर्ग असतील, विद्यार्थी असतील, त्यांच्या माध्यमातून आम्ही एक निषेध करतो आणि या विद्यार्थ्यांना मारहाण करणाऱ्या पोलीस प्रशासनाचा देखील आम्ही धिक्कार करतो। कारण हे विद्यार्थी कुठल्याही राजकीय पक्षाचे नाहीत, ते विद्यार्थी त्यांचे अस्तित्व आणि त्यांचं शिक्षणासाठी तळमळासाठी काम करत आहेत। आज लाखो विद्यार्थ्यांचं नुकसान झालं, त्याला जबाबदार कोण? आणि हा जर जब विचारता असताना तुम्ही जर आमच्यावर लाठीचार्ज करत असाल तर तुमचा आम्ही धिक्कार करतो आणि त्या धर्मेंद्र प्रधानला विनंती करतो की आणि त्याला शेवटचा अल्टिमेट देतो, जर तुम्ही राजीनामा नाही दिला तर तुमच्या घरावरती आम्ही कुंभोज ते तुमच्या घरावरती पायी मोर्चा काढल्याशिवाय आम्ही राहणार नाही। त्याच आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आपण कुंभोजमध्ये एक विद्यार्थी संघटना स्थापन केली आहे, जेणेकरून त्या माध्यमातून आपण कुंभोजमधील विद्यार्थ्यांची अडीअडचणी समजावून भ्रष्टाचार चालू आहे, एवढं मोठं विद्यार्थ्यांचं नुकसान, पेपर फुटे या बाबतीत कोणी मंत्री मुख्यमंत्री कोणी इकडे लक्ष द्यायला तयार नाही। या मुलांचं किती नुकसान व्हायला शाली आहे हे बघायला या मंत्र्याची सवड नाही, शिक्षण मंत्री तर बघायला सवड नाही, राजीनामा घ्यायला पाहिजे। जर ह्याने आमच्या विद्यार्थ्यांच्यावर जर अन्याय जर रोखू शकत नसतील तर आम्हाला हा हातात कायदा घ्यावा लागणार आहे आणि आम्हाला कुंभोज ते दिल्ली हा गाठावे लागणार आहे आणि आम्ही न्याय मिळवणारच। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी विचार घटना दिलेल्या आहे, त्या घटनेचा आम्ही पुरेपूर वापर करून यांची जागा दाखवल्याशिवाय सोडणार नाही आणि आम्ही ह्या विद्यार्थ्यांच्या पाठीशी ठामपणे कुंभोजकर आम्ही त्याच्या पाठीशी आहे। जय भीम, जय शिवाजी। जंतर मंतरमध्ये विद्यार्थ्यांचा जो हल्ला झालेला आहे त्याचा कुंभोज गावाच्या विद्यार्थी संघटनेच्या वतीनं मी जाहीरपणे निषेध करतो आणि सरकारला एकच सांगतो, विद्यार्थी परीक्षा देत असताना त्यांनी काय कष्ट करतात त्या विद्यार्थ्यांना माहीत असतं, निदान त्या विद्यार्थ्यांना तर सोडा। भारतामध्ये जी काही या प्रशासनाची अराजकता चालू आहे, मुलांच्यावरती विद्यार्थ्यांच्यावरती लाठी हल्ला चालू आहे, त्या निषेधार्थ या ठिकाणी कुंभोजवासियांच्या वतीनं आम्ही जाहीर निषेध करत आहोत। च्या वतीनं आपण या सरकारचा जाहीर निषेध व्यक्त करतोय आणि सर्वांनी हे लवकरात लवकर सरकार जे आहे त्या सरकारवरती दबाव टाकून शिक्षण मंत्र्याचा राजीनामा घ्यावा अशी मागणी या ठिकाणी करतो। धन्यवाद। मागणी केली होती, त्या मागणीला हरताळ फासण्याचं या सरकारनं काम केलेलं आहे। आज सरकारची भूमिका काय पाहिजे होती की ज्यावेळेला भारतातील विद्यार्थी किंवा नागरिक एखादी मागणी करत असतील तर ती मागणी काय आहे किंवा त्या मागणी कुठल्या अनुषंगाने पूर्ण करता येईल या उद्देशानं सरकारनं त्या भूमिकेला समर्थन द्यायला पाहिजे, सरकार पुढे यायला पाहिजे दोन पावलं। पण सरकारनं पुढे न येता विद्यार्थ्यांचा गळा घोटलेला आहे, विद्यार्थ्यांच्यावरती अन्याय केलेला आहे। नीटची पेपर जे काही फुटले ते फुटल्यानंतर अखंड भारत देशामध्ये किमान 21 ते 22 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या। ती आत्महत्या केल्यानंतर
त्या आईवडिलांना काय वाटतं असेल किंवा देशातील इतर विद्यार्थ्यांनी शिक्षण घ्यायचं का नाही घ्यायचं, कुठला निर्णय घ्यायचा. तर देशामध्ये जर अशी परिस्थिती दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल.